नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस यूट्यूब चॅनलवर। तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। आज आपण समाज सुधारक नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत। नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म ठाणे येथे झाला। नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म ठाणे येथे झाला। कुठे झाला? ठाणे येथे। त्यांचा जन्म कधी झाला? 9 फेब्रुवारी 1848 रोजी। 9 फेब्रुवारी 1848 रोजी त्यांचा जन्म ठाणे येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव नारायण मेघाजी लोखंडे आणि त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील कान्हेसर खेड तालुक्यातील आहे। त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात, माळी कुटुंबात झाला। मूळ शेतकरी होते ते। त्यांच्या पत्नीचे नाव गोपिकाबाई होते। त्यांच्या पत्नीचे नाव काय होते? गोपिकाबाई। गोपीनाथ नावाचा त्यांना एक मुलगा होता। त्यांच्या मुलाचे नाव होते गोपीनाथ। हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। 9 फेब्रुवारी 1848 रोजी त्यांचा जन्म झाला। पूर्ण नाव नारायण मेघाजी लोखंडे। 1874 मध्ये ते सत्यशोधक चळवळीचे सदस्य झाले। 1874 मध्ये ते सत्यशोधक चळवळीचे सदस्य झाले। भारतीय कामगार चळवळीचे एक अग्रगण्य नेते व समाज सुधारक होते। नारायण मेघाजी लोखंडे, लक्षात ठेवा। 1880 पासून त्यांनी मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या दीनबंधूचे व्यवस्थापन हाती घेतले होते। त्यांनी रेल्वे खात्यात कारकून म्हणून काम केले। असाही प्रश्न विचारू शकते, नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरुवातीला कुठे नोकरी केली, कुठे काम केले? तर सुरुवातीला त्यांनी रेल्वे खात्यामध्ये कारकून म्हणून काम पाहिले। त्यानंतर पोस्ट खात्यामध्ये नोकरी केली। पोस्ट खात्यामध्ये, टपाल खात्यामध्ये त्यांनी नोकरी केली। आणि त्यानंतर मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली। त्यांना कोणती नोकरी मिळाली? भांडारपालाची। मुंबईच्या गिरणीत, कापड गिरणीमध्ये। भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन 23 सप्टेंबर 1884 रोजी स्थापन केली। त्यांनी एक असोसिएशन स्थापन केली 23 सप्टेंबर 1884। लक्षात ठेवा, कधी? 23 सप्टेंबर 1884 रोजी। नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतातील ट्रेड युनियन चळवळीचे जनक असे म्हणतात। काय? ट्रेड युनियन चळवळीचे जनक भारतातील। लोखंडे यांनी आठवड्यातील 7ही दिवस राबणाऱ्या कामगाराकरिता साप्ताहिक सुट्टीसाठी लढा दिला आणि 10 जून 1890 पासून रविवार ही साप्ताहिक सुट्टी म्हणून जाहीर झाली, जी आजपर्यंत चालू आहे। भारतातील कामगार संघटना चळवळीचे जनक नारायण लोखंडे हे भारतातील कामगार संघटना चळवळीचे जनक होते। 19व्या शतकात
कापड गिरणीच्या कामगाराची परिस्थिती सुधारण्यासाठीच नव्हे तर जातीय आणि सांप्रदायिक मुद्द्यावर त्यांनी केलेल्या धाडसी पुढाकारासाठीही त्यांची आठवण ठेवली जाते. त्यांना राव बहादूर ही पदवी देण्यात आली होती. कोणती पदवी देण्यात आली होती? राव बहादूर. तत्कालीन ब्रिटिश भारत सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस हा सन्मान देऊन सन्मानित केले होते. तत्कालीन ब्रिटिश भारत सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस हा सन्मान देऊन सन्मानित केले होते. भारत सरकारने 2005 मध्ये त्यांच्या छायाचित्रासह एक टपाल तिकीट जारी केले होते. हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, वर्ष लक्षात ठेवा. नारायण कृष्णाजी लोखंडे यांचे छायाचित्रासह टपाल तिकीट कधी? 2005 मध्ये जारी केले होते. नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा ज्योतिराव फुले यांचे प्रमुख सहकारी होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रमुख सहकारी होते. इसवी सन 1880 मध्ये पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले होते. सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, मागासलेल्यांना नोकरीत प्रवेश, विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांना जंगलच्या कायद्यामुळे होणारा त्रास, विधवांच्या केशवपनास बंदी वगैरे इत्यादी प्रश्नांना लोखंडे यांनी दीनबंधू ह्या मुखपत्रात वाचा फोडली होती. मुंबईत इसवी सन 1896 मध्ये प्लेगची मोठी साथ उसळली. या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. याही वेळी पुढाकार घेऊन लोखंडे यांनी सरकारी मदतीने प्लेगग्रस्तांसाठी एक मराठा हॉस्पिटल काढले. परंतु त्या दुर्दैवाने लोखंडे यांना प्लेगने पछाडले. त्यावेळेस त्यांना प्लेग झाला होता आणि त्यातच त्यांचा अंत झाला होता. त्यांचे निधन झाले होते. कधी? 1896 मध्ये. रविवारची सुट्टी जाहीर केली होती आणि कामगारासाठी खूप महत्वाचे नेते होते, धडाडीचे नेते होते. नारायण कृष्णाजी लोखंडे याबद्दल आपण माहिती पाहिली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.